नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक पेठ रोडवरील आरटीओ परिसरात असलेल्या अश्वमेघ नगर येथील रोहित ज्वेलर्स या सराफ दुकानाच्या नावावर दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दुकान मालकाला अखेर पोलिसांनी अटक केली। ज्ञानेश्वर सुधाकर माळवे असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। याने अनेक नागरिकांकडून सोने चांदीचे दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले, मात्र ठरलेली मुदत पूर्ण होऊनही दागिने परत न देता 2 दिवसांनी या सेफमध्ये ठेवले आहेत अशा सबबी सांगून वेळ मारून नेली जात होती आणि 2 दिवसांनी या म्हणत वेळ मारून नेणाऱ्या सराफाने अखेर गायब होत दुकानच बंद करून माळवे गायब झाला। 5 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास संतप्त नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली। त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी माळवेचा ठाव ठिकाणा लावून त्याला अटक केली। घटनेनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भाडंगे तात्काळ पोहोचले आणि नागरिकांना मदत केली। दागिने गहाण ठेवताना लेखी पावती, ओळखपत्र, पुरावे असणे गरजेचं आहे। अशा व्यवहारांमध्ये काळजी घेणं आवश्यक आहे। फसवणूक झालेल्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाडंगे यांनी केले। नमस्कार। खरं तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथं जमा झालो आहोत। माझ्यासोबत 15 ते 20 लोक इथं जमा झालेले आहेत। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अश्वमेघ नगरमध्ये रोहित ज्वेलर दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी 70 ते 72 लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे। खरं तर हे जे सगळे अश्वमेघ नगरमध्ये राहणारे जे रहिवासी सर्वसामान्य आहे, कोणी 1 तोळा, कोणी 2 तोळा, कोणी 2.5 तोळा, कोणी 10 ग्रॅम, कोणी 20 ग्रॅम, आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते। मात्र ह्या गोष्टीला आता 5-10 वर्ष होऊनही त्यांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाहीये। 3 वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करतायत, त्याचा पाठपुरावा करतायत। तो त्यांना आश्वासन देतो, मी आज देतो, उद्या देतो, मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल, मात्र त्याची द्यायची दानत होत नाहीये। आणि 2023ला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं, तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं। मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला रिकव्हरी करता येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे। आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, येत्या 15 दिवसात, महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरेक होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। खरं तर माझी नाशिककरांना विनंती आहे की असे जे सोनार आहे, सगळे सोनार वाईट नाहीये, पण अशा ह्या ज्ञानेश्वर माळवे सारखे जे सोनार आहे तर जे गोरगरीब महिलांना असं वेळात काढून सोनं जमा करून पैसे देतात, तर माझी नाशिककरांच्या नागरिकांना विनंती की कृपया तुम्ही लक्षात घ्या, जर सोनं गहाण ठेवणार असेल तर लिगली पावती प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे। माझ्या ओळखीचं आहे आणि मी शेजारीच राहतो आणि विश्वासात आहे म्हणून मी पावती नंतर देतो असं करू नका। मी नाशिककरांना आवाहन करतो, अशा ह्या आमिषाला बळी पडू नका। धन्यवाद। हे बघ, आम्ही थोडंसं नडलो होतो म्हणून त्यांनी 25,000वर मी पोत गहाण ठेवली। 25,000वर गहाण ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले बीसी लावल्यानंतर। माझी सुने धुणे भांड्याचे कामं करते, माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे। आम्ही पैसे जमा करून त्याचे 30,000 व्याजासह पैसे दिलेले। तो म्हणे तो देतो म्हणणार, मागून काय म्हणे, मावशी मला सांभाळून घ्या, मला जरा सहकार्य करा। मग आम्ही 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते, तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमचे दागिने काय सोडूनच नाही दिलेले। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। कर्णनगर, विठाईनगर, अश्वमेघ नगर या परिसरातील अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी ठरले। काहींनी यापूर्वी निवेदनं पोलिसांना सादर केली होती, मात्र आरोपी अद्यापपर्यंत फरार होता। रोहित ज्वेलर्सच्या फसवणुकीत अजून किती नागरिक फसलेत याचा तपास सुरू आहे। पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी केले। काल दिनांक 5/8/2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आरोपीचे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे,
राहणार कौशल्य मंगलकाराच्या पाठीमागे पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने RTO ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे, जे तक्रारदार खरेदी यांच्याकडून 2022, 23, 24च्या दरम्यान सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात स्वीकारले. सदर दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदारांना गरजेची होती, त्यांना दिली. त्यानंतर तक्रारदार ते गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता जो आरोपी आहे माळवे त्यांनी ते दागिने परत देण्यास नकार देऊ लागला, ओढाओढीची उत्तर देऊ लागला. साधारण हा प्रकार 2 ते 3 वर्ष चालला. मग तक्रारदार खरेदी यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय. मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले. त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते, तारण पावत्या होत्या, हे आम्हाला दाखवल्या. त्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत 18 तोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने आहेत ते गहाण स्वरूपात स्वीकारलेले आहेत. आरोपीला आम्ही विचारपूस केली, परंतु मुद्देल मालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देत नव्हता. त्यामुळे त्याला आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा सावध गुंतवणुकीचं महत्व अधोरेखित केलंय. दागिने गहाण ठेवताना कायदेशीर कागदपत्र आणि पावती घेणं यापुढे प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारी, नाशिक.